वर्षातनं एकदाच मिळणाऱ्या अशा आपल्या रानभाजीची आजची रेसिपी आहे. चला तर मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मीही अगदी मजेतच आहे. चला तर आपण ही आता हरभऱ्याची भाजी आहे ही छान अशी निसून घ्यायची आणि किडे वगैरे जे काही असतील काडीकचरा तो पूर्णपणे काढून घ्यायचा आणि स्वच्छ अशी साफ करून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला या भाजीला जे साहित्य आपल्याला लागणार आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. तर मी इथे अर्धा वाटी असे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे आणि 8-10 अशा लसूण कळ्या आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे आणि एक हिरवी मिरची. तुम्हाला जर 2 टाकायच्या असेल तर तुम्ही 2ही टाकू शकता आणि 2 अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकून घ्यायच्या आणि एक जी हिरवी मिरची आपण घेतलेली आहे ती पण तोडून त्यामध्ये टाकून द्यायची आणि ते व्यवस्थितपणे असं कुटून घ्यायचं. दन्ना कुटायचं व्यवस्थितपणे, म्हणजे दन्ना कुटलं की त्याचा कूट चांगला होतो. त्यामध्ये मी शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहे आणि ते पण दन्ना कुटून घेतलेले आहे मस्त. आपल्याला एकदम बारीक नाही करायचं आहे, असा दरदराच ठेवायचा आहे, जाडसर असा याची पेस्ट ठेवायची आहे. कारण जाडसर पेस्ट असली की भाजी अगदी चविष्ट होते. दाताखाली जे आपल्या हे येतात ना शेंगदाणे, ते आले की आणखी भाजीची चव आपली वाढतच असते. चला तर आपण इथे आपला कुटलेला मसाला करून घेतलेला आहे मस्त आणि आता पूर्णपणे काढून घ्यायचा आणि खलाचं काम झालं, आपण तो साईडला ठेवून दिलेला आहे. त्यानंतर 2ही लाल मिरची घेतली आहे, त्यांना पण असं थोडा मोठ्या आकारातच पूर्ण 2 मिरच्या असे चिरून घ्यायचे आणि त्यानंतर आपली ही जी भाजी आहे ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडी सुकवून घेतलेली आहे. कोणी ही भाजी धुत नाही, पण मी धुवून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ही भाजी बारीक चिरून घ्यायची. जर आपण चाकूनी नाही कापली तरी चालते, ही हाताने पण लगेच तुटून जाते. अशी बघा, बारीक अशी तोडून घ्यायची, हाताने तोडली तरी चालेल. त्यानंतर आपण गॅसवर एक पॅन ठेवायचं आणि त्यामध्ये जेही आपण घरी जे खाण्याकरता जे भाजी करता तेल वापरतो ते तुम्ही एक पळी असं टाकून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो याच्या तेलामध्ये घालून घ्यायचा आणि छान त्याला थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर आपण जी बारीक लाल मिरची चिरली होती ती पण तेलामध्ये टाकून घ्यायची आणि जी आपण पेस्ट केली होती मसाला, शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची, त्याचा जो आपण जाडसर असा मसाला केला होता तो याच्यात टाकून घेतलेला आहे आणि त्याला छान असं परतवून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण पाव चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ हे थोडं मिठाचं प्रमाण कमीच ठेवा, कारण ती भाजी चिमून जाते आपण तेलात टाकली की, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं. आणि आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी त्या तेलामध्ये आपण टाकलेली आहे त्या मसाल्यामध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं पूर्ण भाजीला. बघा, मी छान अशी परतवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी कमी गॅसवर या भाजीला 10 मिनटं होऊ द्यायचं आणि गॅस ही अगदी कमीच ठेवायची. बघा, आपली भाजी आता पूर्ण चिमून गेलेली आहे आणि ती शिजत आलेली आहे. बघा, कलर पण चेंज झालेला आहे भाजीचा. तर हिला 10 मिनटं अगदी कमी गॅसवर शिजू द्यायची. बघा, झालेली आहे आता आपली भाजी आणि गॅस बंद करून द्यायचा. त्यानंतर ही भाजी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. बघू शकता, आपली भाजी अगदी खाण्यास रेडी झालेली आहे. ही भाजी खूप पौष्टिक असते. तुम्ही एकदा तरी ही भाजी बनवून बघा आणि खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. चला तर, तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही मला लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, भेटू.